हाय हॅलो मैत्रिणींनो. तर चला मी करायला भेंडीची भाजी. आता जरा वेगळ्या म्हणलं वेगळ्या पद्धतीनं वेगळी काळ कट करून घेतली. जिरे मोहरं घातलं, एक असं अर्धवट ठेचून लसूण घेतलं आहे. आणि कुठल्याही भाजीला जर पूर्ण असं हे करण्यापेक्षा ना असं अर्धवट जर असेल ना लसूण तर भाजी नंबर 1 मध्ये लागते आहे. म्हणून म्हणलं आता वाजायचे सकाळचे 6. चला म्हणलं आता तुमच्यासोबत थोडंसं शेअर करावं सकाळी सकाळी, आणि जरा फ्रेश वाटते. सकाळचं वातावरण पण चांगलं असतंय म्हणून म्हणलं. आणि गुड मॉर्निंग, शुभ सकाळ म्हणाल मी. कशा आहेत माझ्या ताई सगळ्या, माझे दादा? मजेतच असतील आणि मजेतच राहा. तर चला अशा व्हिडिओची सुरुवात तर झालेली आहे. कशी हिरवीगार भेंडी आहे. शुक्रवारचा एवढी छान आणि कवळी मस्त मिळाली होती ना भाजी. तर असा हे लसण जे दिसायला आहे ना, असं आपल्या खाताना जर जाता खाली आला ना तर नाही खाणारा माणूस सुद्धा भेंडीची भाजी खाते. एकदा करून बघा अशी तुम्ही. तर आता उत्तप्पा बनवायचा आपल्याला. त्याच्यासाठी हे आपलं पीठ आणि त्याच्यात हे एवढ्या सगळ्या मला भाज्या घालायच्या, म्हणजे मुलांच्याही खाण्यात येतं आहे. आणि सगळं मी असं नेहमीच करते मैत्रिणींना, तुम्हाला तर माहीतच असेल. तर चला हे आपलं सगळं व्यवस्थित असं घालून जिरे घातलेत, मीठ घातले, हे पा कोथिंबीर, हे कांदा सगळंच घालायचे आपल्याला. आणि याच्यासोबत कुठल्या चटणीचीही गरज लागत नाही. तुमच्याकडे जर बटर असेल किंवा तूप जर असेल ना, 1 नंबर होते. कुठल्या कशाचीही तुम्हाला गरज लागत नाही ह्याच्यासोबत. 1 नंबर म्हणजे असं एकदा जर खाल्लं नाही ना भूकसुद्धा लागत नाही. खूप छान रेसिपी आहे. सारखं सारखं इडली डोसा खाऊन आपल्याला बोर होतं आहे तेच तेच. तर त्याच्यामुळं असं काहीतरी नवीन असं वेगळं. हे थोडंसं जाड होतं आहे, कारण जाडच असते हे. झालं मिक्स सगळं असं करून नक्की बघा. 1 नंबर होतं आहे चवीला. चला तुम्हाला दाखवते आता. तर चला करून घेऊ आपला उत्तप्पा. बघा तवा छान तापला आहे. टाकायच्या वेळेस तवा गॅस कमी करायचा. आणि हे आहे आपलं बॅटर. हे तुम्हाला दाखवते मी. एकदम 1 नंबर होतं आहे. चिटकत नाही किंवा कुठलं काहीच नाही. तुम्हाला जसा छोटे पाहिजे छोटे, मोठे पाहिजे मोठे, पण थोडेसे जाडच राहते ते. पातळ डोसा काल कसा आपला पातळ झालता तसे डोशासारखे होत नाहीत. हे असे राहते. चवीला 1 नंबर लागते. तर कारण सगळं आपण टाकलेलं असते. तुमच्याकडं कुठल्या भाज्या पालेभाज्या असतील ते आपण टाकू शकतात. आता मी तर 3 दिवस झालं सारख्या पालेभाज्या करायले, त्यामुळे माझ्याकडल्या पालेभाज्या आता संपल्या. आता म्हणून मी हे बाकीचं सगळं घालून येतं. आता गॅस फास्ट करायचा आणि थोडं असं भरपूर असं. तुम्हाला तेल जर जास्त नसेल पाहिजे तर नाही, आपल्या मनावर आहे. तुम्हाला मी नेहमीच सांगते की जर ह्याच्यासोबत बटर किंवा तूप असेल तर कशाची कुठल्या चटणीची काही कशाचीही गरज नाही. तर बघा कलर पण किती सुंदर आला आहे, असा ब्राऊन मस्त. चवीला 1 नंबर लागतं आहे मैत्रिणींनो. मी तर म्हणाले एकदा करून बघाच तुम्ही, मुलं आवडीनं खातील. हे बघा चिटकत नाही कुठं. बघा दोन्ही साईडला कसा मस्त कलर आला आहे. तर चला देते आता. मिस्टर बस. तर चला तुमच्या भावाला देते आता नाश्त्याला. बसले सकाळी लिंबू पाणी ठेवून पिलं आहे सकाळी, तिथंच ठेवलं आहे. हां घ्या. ह्या कायच्या 2 चटण्या आहेत. बघा कोणती घ्यायची. ही अद्रकची आहे, ही आपली याची कालची. बघा ती छान आहे चटणी, ती पण खावा. हो टाकते 1 मिनिट. तर असं तूप जर लावलं ना तर आहे की नाही हो, छान लागतंय ना. आणि बटर लावल्यास पण अजून छान लागतंय. बघा आता तुमच्याकडं हां बटर संपलं आहे हो. बटर नाही, तूप बी चालतंय. डबे धुवून ठेवले तर हे पण दाखवते तुम्हाला. ही अशी होती आपली भेंडीची भाजी. बघा 1 नंबर होती. हे पण म्हणायला ना. तर तुमच्याकडं थंडी कशी आहे? आमच्याकडं भरपूर थंडी म्हणून दार लावून घेतलेलं आहे. नाश्त्याला बसले तर 7 वाजले. तर चला अजून टाकते. मला आजीकडे बी जायचं आहे खाली. छान झालाय. तर हाय हॅलो मैत्रिणींनो, कशा आहेत सर्वजणी? मजेत ना? आणि मजेतच राहायचं. तर म्हणलं आज थोडीशी व्हिडिओची सुरुवात तुम्हाला असं वेगळं काहीतरी दाखवूनच करावी.
तर चला, मी अलका मोमेंट या चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर बघा, आपल्या आंब्याच्या झाडाला आंबे किती लागले ते बघू शकतात. असं पानास फळ लागलं या. आणि हे आंबे 2 आंब्याचे झाडे. हे जे आहे तर असा छोटा राहतं, एवढाच होतं या. खाराचा आंबा आहे लोणच्यासाठी. आणि दुसरा पण दाखवते मी ते तुम्हाला. तर म्हणलं चला असं वेगळं काहीतरी थोडंसं दाखवावं, आज प्रयत्न केला आहे. तर आवडला व्हिडिओ. जर आवडत असला माझं कसं वाटलं झाड आमचं आंब्याचं, आज बघा किती फळ, म्हणजे किती असं पानास फळ लागल्यावर नाही लागलं आहे बघा. हे पूर्ण आंब्याचं झाड असं लकडून गेलं आहे. हे जे आहे ते लोणच्याचा आंबा आहे. तुम्हाला मी खायचा आंबा पण दाखवते. तर हे आहे आपला खायचा आंबा. ह्याला लागले, ह्याला बी पण वरी ह्याचे जरा तेवढे दिसत नाहीत. अजून प्रमाण ह्याचं कमी, जरा एवढे नाहीत लागले. त्या खाराच्या ह्याला जास्त लागली. तर ह्या पहा, सगळे माझे ताई दादा आंबे खायला अवश्य यायचं. आणि असं खूप मोठं झाड आहे या. छान असे आंबे लागले. तर सगळ्यांना आमंत्रण, माझ्या ताईंना दादांना. आणि यायचं म्हणजे यायचंच. तर बघा कसं वाटलं, म्हणजे काय वाटलं नक्की सांगायचं कमेंटमध्ये. तर चला मैत्रिणींनो, मी चालले बाहेर. आता बाहेर कुठं चालले तर मला टाकायचे तर ब्लाऊज शिवायला. तर त्या ब्लाऊजवाल्या ताईचं आता इथं कसं आहे ना, सगळे तेलुगू. इथं आपल्या कोणी मैत्रिणी वगैरे कोणीच नाही आहे इथं. कुणाला आपली भाषा कळत नाही, त्यांची आपल्याला कळत नाही. तर जसं की त्या दाखवले त्या सबस्क्रायबर ताई एक आहेत ना, तर त्याच फक्त म्हणजे बोलणं तर काहीच कळत नाही. फक्त येऊन बसत्या वगैरे, म्हणजे असं खुणवायचं, फक्त जेवलं का हो नाही एवढंच समजतंय, बाकी काहीच नाही. तर त्या ब्लाऊजवाल्या ताई ज्या आहेत ना, तर त्या हिंदी थोडंसं बोलतात. हिंदी तर आपल्याला जमती समजा. तर म्हणलं आता चला जाऊ ब्लाऊज टाकायची शिवायला. तर जाते. आता त्यांचं कसं आहे, ज्याची त्याची पर्सनल असते. कोणाला व्हिडिओमध्ये यायचं असते, कोणाला यायचं नसतंय. त्याच्यामुळं आता बघू चला. मी तर जमलं त्या जर म्हणल्या तर मी शेअर नक्कीच करेल. नाही जर म्हणल्या तर मग मी काहीच करू शकत नाही. आता चालली. आज सकाळचा व्हिडिओ म्हणलं थोडासा तुम्हाला आंब्याचे झाडं वगैरे दाखवले. म्हणलं आपलं रोजचं तर चाललंयच. क्लिप वगैरे लावते. तर चला मैत्रिणींनो, शिलाई वगैरे कमी घेतात. म्हणजे आपल्यासारखंच घरगुती आहे. त्यांना पण म्हणजे असं जास्त मोठं नाही. तर इथं मोठे मोठे टेलर खूप शिलाई, म्हणजे एका ब्लाऊजला नाही म्हणलं तर आपला अस्तर देऊन 600-700 रुपये शिलाई आहे. तर मग तेवढं आपल्याला म्हणजे नाही होत नाही ना. तर त्याच्यामुळे मी काय केलं, आपल्यासारखीचे बिचारे म्हणजे ते आपण गृहिणीच येतात, घरूनच आता घरातून ब्लाऊज शिवतात. मग त्यांना आपण गिराईक मिळतो तर आपल्याला पण त्या स्वस्तामध्ये मिळतात. तर माझं असं आहे मैत्रिणींनो. तर चला आता चालले, टाकते ब्लाऊज शिवायला. आणि ब्लाऊज खूप दिवस झालं टाकल म्हणाले, मला काही जाणंच झालं नव्हतं. तर आता म्हणलं जाऊया. तर जाते चला. बघते काय म्हणतात काय नाही. कारण त्यांच्याकडे बी आता भरपूर कस्टमर यायलेत. त्याच्यामुळे त्यांना पण आता वेळ लागायला द्यायला वगैरे. तरी पण द्या म्हणते लवकर. मग मला एवढं लवकर पाहिजे नाही, तरी पण बघते काय म्हणतात आता. तर चला आता संध्याकाळच्या जेवणामध्ये आहे आपला मसाले भात. तर मसाले भातामध्ये काय, तर हे पहा अशा एवढ्या भाज्या. ह्याच्यात भात कमी आणि माझ्या भाज्या जास्त असतात. हे पाहिलं ना पांढरं जे दिसायलं ना, तर ते मुळा आहे. मुळा, टोमॅटो, कांदा, हे काही गाजर, बीन्स, वाटाणे, आलू, गोबी, सगळं पूर्ण भाज्या असतील तर भाज्या. आणि ही आपली कोथिंबीर ह्याच्यात घेतली मी त्याला घालण्यासाठी. आणि ह्या 2-4 लवंगा घेतल्या. आता लवंगा घालायच्या अंगावर, त्यात उडून थोडं लांब सरकले. हे जिरं, हे काय का अशा उडून येतात म्हणलं ना, हे जिरे मोहरी. आणि सगळ्या भाज्या घालून घ्यायच्यात आता ह्या अशा. तेच झाकायचं त्यावर. फोडणीची वाफही जात नाही आणि घर पण घाण होत नाही. त्या हिशोबानंच घेत असते मी. असं ते धुवून घेतलं ह्याच्यातच व्यवस्थित असं सगळ्या भाज्या. आणि असं ह्याच्यावर ह्या कुकरच्या मापाचं आहे असं बसतंय. फोडणी दिल्याबरोबर हे झाकायचं. एक तर फोडणीची म्हणजे फोडणी बी टेस्टी होती आहे, भाजी कुठली असो काही असो. आणि आपलं घरही घाण होत नाही. कारण हे तेल जे उडतंय ना, त्याच्यामुळे घर खूप घाण होते मैत्रिणींनो. त्याच्यामुळे मी असं करत असते. गॅस कमी करायचा. वाटाणे आता इथून दिसत असेल तुम्हाला. कांदा सगळं घालायच्या पालेभाज्या.
असा मुळ्याची भाजी जर केली ना तर त्याच्याकडे बघत सुद्धा नाही आहे कुणी, माहिती आहे का. ह्याच्यात टाकलेलं निवडीत सुद्धा नाही कुणी, निवडण्याचा चान्सच येत नाही. सगळं झाल्याच्या नंतर मला कोथिंबीर घालायची आहे. त्याच्यात पाणी गरम करायला ठेवले, झाकण ह्याच्यासाठी ठेवलंय की पाणी लवकर गरम होते. मला घासायच्या तर आरत्या, कारण खूप घाण झाल्या, तर तेलकट झाल्या, तर गरम पाण्यात निरमा टाकून ठेवले गॅस कमी गॅसवर. ते उकळले त्याच्यात आरत्या देवापासून त्याच्यात टाकून देणार आहे मी आता. तर त्याच्यामध्ये असं किती सुंदर दिसायला आहे बघा. बघा छान वाफले आपले सगळे अशा भाज्या पूर्ण. ह्या 10 मिनटं लागले वाफायला. पूर्ण असं झाकून ठेवलं होतं मी. मी असे ना मसाले तुम्हाला म्हणलं ना असं सगळं काढून घेते. आणि जयला माझं बघून जयला पण सवय लागली. त्यानं जर मॅगी करायला का तर पूर्ण असं सगळं काढून घेते. बघा आपण जे करतोत ना तेच आपले मुलं शिकतात मैत्रिणींनो. माझं बघून माझ्या पुरी बी असं जे मी करते ना तर तसं बघून एकदम असं परफेक्ट प्रमाण होतं आहे. तर हे बघा जे जर मॅगी बनवायला ना तुम्हाला दाखवेल तर मी कालच मॅगी बनविली ती त्यानं बघा. तर ते मम्मी तू कसं करतीस ना तसंच मी पण आधी सगळं व्यवस्थित मसाले काढून घेतो आणि नंतर मॅगी करतो. त्याला मॅगी करायला खूप आवडती, पण मी जास्त मॅगी देत नाही मैत्रिणींनो. तर चला हे आपले तांदूळ आणि मसुराची डाळीची खिचडी एक नंबर लागती. धुवून घेतले व्यवस्थित. मीठ राहिले घालायचं, मीठ घालते चवीनुसार. एक नंबर होतीये. बघा करून तुम्ही बी. असा नुसता भात मुलांना खाऊ वाटत नाहीये. तर असं जर केलं तर एकतर त्यांच्या खाण्यात सगळ्या भाज्या येतात आणि आपण म्हणजे आपलं बी टेन्शन मिटत आहे. मी तर म्हणेल मुळं आहे कुठलेच मुलं खात नसतील कुणाच्याच घरी माझ्या माहितीस्तव तर. कारण मुलांना मुळा दोडका ह्या भाज्या म्हणलं का जरासं म्हणजे नकोच वाटतंय. प्रमाणानुसार पाणी. आता माझी सोना मसूर येतं त्याच्यामुळे मला माहिती अंदाजानं जरी टाकलं तरी एवढं बस होतंय पाणी. तर चला मैत्रिणी आता कोथिंबीर घालते. झाली आपले परफेक्ट मसाले भात म्हणा, मसाला खिचडी म्हणा, काही म्हणा, पण लेकरांच्या खाण्यात सगळं येतंय. एक नंबरमध्ये होतंय आणि आपलं बी टेन्शन मिटत आहे. तिला घरी भगर खाय म्हणते आणि सोबत साबुदाणा. तर मैत्रिणींना उद्या चतुर्थीचं बोलायले मी. चतुर्थी बी आहे कारण सोनूला माझ्या मुलीला मला दोघींना बी असते आम्हाला. तर तिला काय करते उद्याच्याला सोबत उसळ देते, घरी भगर खाय बघते काय म्हणते, नाही तर लाडू करते शेंगदाण्याचे. तर हे उद्याची तयारी आजच असते आपली अशी. ह्याच्यात केळं हे गजरे असे उद्या चतुर्थी असल्यामुळे 2 घेतलेत. कारण गणपतीच्या फोटोला एक म्हणलं आणि स्वामी महाराजांच्या फोटोला एक. तर असे ह्याच्यात पानं, हे दूध, हे फुलं आणि ह्याच्यात आणले ते असे चिप्स उपासामुळं. कारण तिला बी उद्या चतुर्थी असती ना त्याच्यामुळं. ती आदल्या दिवशी तयारी केली तर उद्याच्याला सकाळी लवकर आवरतंय, नाहीतर आवरत नाही. जाऊन केळं इथं 11 शिवाय मार्केट उघडत नाही आणि पूजा करूच तर 12 वाजते. तर त्याच्यामुळे हे आदल्या दिवशीच मी आणतो त्याच्याला दूध आता तापवून घेते. आलू मटर कांदा. आता जेवणामध्ये रात्रीच्या आलू मटरची भाजी, मसाले भात आणि जसं की तुम्हाला दाखविलं एवढा आपला मेनू आहे. तर आलू मटरसाठी आलू मटर मुलं खाते तर मसाले भात आणि अशी भाजी केल्यास भाजी पण खाते. त्यामुळे ते थोडं हे थोडं करावंच लागते. तसं वेगळी खाण्यात येते त्यांच्या बी आपल्या बी. काय करू विचार केला. नंतर म्हटलं चला आता आलू मटरच करतो. आहेत मटर बी आणि मुलांना बी आवडते. तर आणि आपल्यालाही थोडंसं गरम चपाती जर गरम असेल ना आणि भाजी गरम तर छान असं जेवण होतं आहे कधीतरी आपल्यासाठी थोडं. तर म्हटलं चला दुपारी तर काही गरम करून खाणं होत नाही, एकटीसाठी कोण गरम करा काय करा. त्याच्यामुळे म्हणलं आता संध्याकाळी सगळ्यांना देणंही होतं आहे आणि आपलं बी खाणं होतं आहे. कामात काम होतं आहे सगळंच. अद्रक लसूणची पेस्ट घातली. चला आता ह्याला वाफू देते. तर चला मग मी मसाले काढून घेते. बटाट्याची भाजी 2-3 माणसाची बस होती आहे. तर माझी रेसिपी आवडली, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर जरूर करा. मित्र म्हणेल आवडले तर लाईक करा. तर चला मैत्रिणींनो या व्हिडिओचा इथं एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.